फाइनल से पहले फाइनल और पहले सत्र के लिए चलते हमारे साथी कमेंटेटर बाइकर मैन कमेंटेटर प्रवीण टेंबे वल्लभ इनके पास चलते हैं। चला प्रवीण टेंबे गो टू कमेंट्री बॉक्स, फोकस करा। धन्यवाद महागुरु, प्रचंड प्रेम त्यांचं नेहमीच असतं। बॉल तयार, पहिली बॉल बेहतरीन गेंदबाजी, पहली डॉट बॉल। ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोटीजुई वॉन द टॉस एंड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। मोटीजुई ने टॉस जीतकर गेंदबाजी चुनी है। स्वर्गीय कुमारी जीवा 11 आरएमएस की मुरबी पहले बल्लेबाजी मिली है। 4 ओवर का मैच है, ए पोल की 2 बड़ी टीमें, सुपर 12 का आखिरी मुकाबला। पॉपिक यॉकर ऑन साइड पर खेला है, मिड ऑन पे फील्डर है। 1 रन के साथ मुरबी टीम का खाता खुलता हुआ। बल्लेबाज है विक्की पाटिल के साथ शुभम ठाकुर। सुपर मैच A1 टूर्नामेंट ये नहीं है, क्रिकेट का त्योहार है। हर रन में जुनून है, हर मैच में सम्मान है। खेलो दिल से और जीतो शान से। सरपंच अशोक उप सरपंच अशोक का यही तो थाट है। सबसे बड़ी टूर्नामेंट 1 पर विक्की पाटिल का खाता खुलता हुआ। मुरबी टीम इस प्रतियोगिता में लगातार 2 साल रनर अप रही है, उपविजेता। लेकिन मुरबी टीम चाहेगी इस साल चैंपियन की ट्रॉफी उठाए। मुरबी के खिलाफ है ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोटीजुई, ओरंग की सबसे बड़ी टीम, ताकतवर टीम। मिस टाइमिंग, पहली विकेट की तलाश पूरी हुई है। धनेश के हाथों पर कैच, विकेट आया शुभम ठाकुर 0 पर आउट। 1 पर 1 झटका लगा है स्वर्गीय कुमारी जीवा 11 आरएमएस के मुरबी टीम को पहला सदमा। शेठ पाटील ज्यांच्या नावात दम आणि त्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे मित्रांनो। आणि बघा इथे मुरबी क्रिकेट संघ खेळतो, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सर, त्याचबरोबर एकेकालचे नामांकित क्रिकेटर जयदेव शेठ पाटील आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस मुरबी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहे भाऊशेठ ठाकूर मुरबी यांच्या वतीने इथे मुरबी क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। भाऊशेठ ठाकूर, जयदेव शेठ पाटील आणि संदीप पाटील सर, तुमचा मनपूर्वक आभार। धनेश कामोटकर ने हमेशा इम्प्रेस किया है। मोटीजुई एक्सप्रेस, इनकी गेंदबाजी बहुत तगड़ी होती है। बेस्ट बॉलर ऑफ ओरन तालुका धनेश कामोटकर और दूसरे अंकेश कामोटकर, ये 2 कामोटकर बंधु तो मोटीजुई की ओर से लीड करते। 1 पर 1 बल्लेबाजी के लिए आएंगे मिस्टर 360 ओमकार पाटिल, स्टाइलिश प्लेयर ओमकार पाटिल। लेकिन विक्की पाटिल ऑस्ट्रा गेंद पर बचे और मुरबी 2 बार उपविजेता रही है इस ट्रॉफी में। बोलो तैयार, स्वीप किया, फेवरेट स्ट्रोक ओमकार का और ये बॉल बाउंड्री लाइन से दूर है, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 5-4। एक शॉट मोड़ा ओमकार ने, बैठक स्ट्रोक खेला है, घुटना टेक और चौका देख। ऐसा करो प्रहार, गेंद जाए सीमा पार, 5-4। 5 पर 1 मुरबी टीम आज कुमारी जीवा के नाम से खेल रही है, आरएमएस की मुरबी। लेकिन इस सीजन में देखा जाए तो मुरबी बनाम मोटीजुई का ये दूसरा मैच है। इससे पहले एक मुकाबला हुआ था जहां पे मुरबी को जीत मिली थी। सीजन का दूसरा मैच आमने सामने। मिस टाइमिंग, मोटीजुई एक्सप्रेस के सामने नहीं चलेगी और ना चलने दी धनेश कामोटकर ने। ये कमाल का गेंदबाज है, मुझे याद है उरन प्रीमियर लीग में इनकी गेंदबाजी मैंने देखी थी। ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोटीजुई की ओर से क्या लाजवाब स्पेल किए थे इन्होंने, मैडन ओवर भी की थी और सबका दिल जीता था। दरम्यान सन्माननीय आत्माराम शेठ पाटील वल्लभ यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, एकेकाली ज्यांच्या संकल्पनेतून याच मैदानावर नाईट स्पर्धा आपण आजमावली खऱ्या अर्थाने, आत्माराम शेठ पाटील वल्लभ, त्यांच्या समेत गुरुनाथ वाघे आणि मच्छिंद्र पाटील तोंडरे नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर परी 11 त्रिवेणी संगमचं मी ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या वतीने स्वरूप मोटर्सचे आमचे चला सर्वांच्या वतीने आम्ही स्वागत करतो। या ओटू प्रवीण या। ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोटीजुई ओरन प्रीमियर लीग के इस साल के पर्वों में दूसरे नंबर पर रही थी। ओरन प्रीमियर लीग ओरन तालुका की सबसे बड़ी प्रतियोगिता आपने देखी। एक तरफ पनवेल प्रीमियर लीग को आपने देखा, पनवेल तालुका की सबसे बड़ी टूर्नामेंट
इन खिलाड़ियों को बड़े बड़े मंच मिलते हैं, रायगढ़ प्रीमियर लीग में खेलने का मौका मिलता है। रायगढ़ बनाम ठाणे के मुकाबले में ये खिलाड़ी, ये चेहरे हमने हमेशा देखे। मिड ऑपर फील्डर है और दनेश कामोडकर ने आज भी दिल जीता है। एक ही दिल है, कितने बार जीतोगे दनेश। एक ओवर का खेल समाप्त है और टीम कुमारी जीवा 11 आरएमएस की मुरबी पहुंची है 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। विकी पाटिल ने 2 गेंद पर 1 बनाए और मैदान में अब नए बल्लेबाज है बंटी ठाकुर बैटिंग ट्रैक पर है। स्वर्गीय कुमारी जीवा 11 ये नाम दर्शाता है। समा भोईर पेंदर के सबसे बड़े कप्तान स्टाइलिश मैन समा की ओर से उनकी सुकन्या का नाम है। तर इथे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे बघा। श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित वलप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील यांच्या नावाची अतिशय प्रत्येकाच्या मनामनावर आणि प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य करणारी आपणा सर्वांची खऱ्या अर्थाने एक लोकप्रियतेचं शिखर गाठणारी स्पर्धा माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक या स्पर्धेसाठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे बघा। प्रत्येक प्रेक्षक कमाल झेलसाठी आयवा झेलसाठी या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या वतीने आणि स्वरूप मोठेसे सर्व आदरणीय बजरंग म्हात्रे वलप की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला गोल्डन कॉइन पुरस्कृत करण्यात आलेला आहे सर्वाधिक षटकार तटवणाऱ्या फलंदाजासाठी आणि त्यांच्या वतीने आयवा झेलसाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे प्रेक्षकांसाठी। ओ टू कमेंट्री बॉक्स। एक पारितोषिक आलंय विकी पाटीलसाठी। टीम ओनर स्वर्गीय कुमारी जीवा यांच्या स्मरणार्थ समा भोईर यांच्या माध्यमातून 5555 विकी पाटीलला दिले जातील अर्धशतकीय फलंदाजीसाठी। 50 धावा जर विकीने व्यक्तिगत बनवल्या तर समादादा कॅप्टन कुल पेंदर यांच्याकडून 5555 मिळतील। लॉट किया हवा में वीआईपी डाइस पर विकी का चाहत मैदान है, ये फेवरेट मैदान है मिनी वानखेड़े और विकी ने 2 बार मैन ऑफ द सीरीज की बाइक वल्लभ के सरसबी पे बोल्ला शेठ पाटिल के टूर्नामेंट में जीती है। ये रुकने नहीं वाला, थोड़ा रुकूंगा थोड़ा टूटूंगा मैं वापस लौटूंगा। कम बैक 6 रनों के लिए। गुड शॉट विकी पाटिल, लेफ्टी बैटर इज वेरी डेंजरस जस्ट लाइक भावेश पवार वीपी। विकी सुनील पाटिल बाबा किंग अंपायर अध्यक्ष 2 रात हमारे साथ जुड़े थे अंपायर पैनल में। सुनील पाटिल सर, अध्यक्ष संदीप पाटिल सर, आधार स्तंभ इस टीम के। अक्रॉस द लाइन खेलने की मंशा थी, लेंथ अच्छी है। दीप पाटिल बॉलिंग ट्रैक पर कमबैक बॉलर ने किया, पर दीप पाटिल ने इंप्रेस किया। यूपीएल में भी परफॉर्मेंस अच्छा था। मोटी जोई प्रीमियर लीग सबसे बड़ी टूर्नामेंट उरन गांव में होती है, उरन तालुका में, और मोटी जोई टूर्नामेंट का आयोजन नंबर 1 इस साल भी हमने देखा। क्लास A1 मोटी जोई टूर्नामेंट। बोलो तैयार। ओ अपील जोरदार की थी लेकिन लॉन्ग स्टॉप पर बॉल, अंपायर का सिग्नल इंतजार है। अंपायर कह रहे कि लेग बाइट्स बोनस आते हुए 4 रन विदाउट बैट। बॉल लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर आता हुआ किस्मत का चौका, किस्मत मेहरबान बल्लेबाज पहलवान। लास्ट सुपर 12 का मैच हुआ था। पनवेल तालुका की तोंडरे टीम उरन की आवरे टीम, बाजी उरन के टीम ने मारी, आवरे जीती सुपर से में। वंस अगेन उरन बनाम पनवेल का मैच है। मोटी जुई बनाम मुरबी, द बिग फाइट फैफो। बोलो तैयार। 15 पे 2 लॉक किया है। विकी पाटिल ऑन फायर, बेधड़क घे कड़क कड़क छक्का 6 रनों के लिए। जिल्ह्यातील अतिशय नामांकित क्रीडा पंच रवी पाटील सर रोंजन आणि त्यांच्या समवेत आदरणीय बलिराम मडवी धरणा तुमचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करत आहोत। 24 कैरेट गोल्ड मुरबी का बल्लेबाज है। गोल्डन बैटिंग उत्तराधिकारी कीर्तिमान बल्लेबाज। लाउड अपील, अंपायर कह रहे कि ये डॉट बॉल है।
विकी सुनील पाटिल का टोटल बनता हुआ 7 बॉल 13। विकी पाटिल, बंटी ठाकुर 0 पे 21 लॉस ऑफ 2। विकी पाटिल 13 पे पहुंचे, अर्धशतकीय पारी खेलती है तो कैप्टन कुल समा भोईर पेंदर, इनकी ओर से स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, इनके स्मरणार्थ 5,555 का ये पारितोषिक इनाम यहाँ पर दिया जाएगा। लाइव ऑन पीटीसी बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े, सबका तहे दिल से हार्दिक स्वागत है। 7:32 सुपर 12 का आखिरी मैच। बॉल तैयार, लॉफ्ट किया है, वंस अगेन ब्यूटी ऑफ शॉट, क्लास टाइमिंग, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द मिनी वानखेड़े, 6 में तब्दील। विकी का बल्ला आग उगलता हुआ, आओ देखे जरा किस में कितना है दम। 2 बाइक इसी मैदान पे जीती है। बोला शेठ पाटिल के हाथों वो 2 बाइक पुरस्कृत की थी और विकी पाटिल ने 2 बार वो कारनामा किया। क्या आज भी सुपर 6 में मुरबी पहुंचेगी और विकी पाटिल वापिस तीसरी बाइक लेके जाएंगे? ये तो आने वाला वक्त बताएगा। फिलहाल टोटल 2 ओवर का खेल समाप्त है, 27 पे 2। लास्ट ओवर में आए दीप पाटिल के 18 और धनेश कामोटकर ने दिए मात्र 5। पैसा वसूल हुए लास्ट ओवर में और टीम का टोटल 27 पे 2। प्रवीण, प्रत्येकाच्या खऱ्या अर्थाने प्रत्येकाला असं वाटतं की संगीत ऐकत जावं, खऱ्या अर्थाने ऐकत राहावं, कारण संगीत होतं प्रखर प्रगस्त भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं, आणि म्हणूनच म्हटलं जातं की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार, लोकनेते दिबा आणि प्रवीण नाव ऐकायला मिळणार आहे। असा आवाज येईल तुम्हाला की नवी मुंबई लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे। ओ टू कमेंट्री बॉक्स। मोठी जोई आज संघ म्हटलं तर रायगड भूषण नितेश पंडित सरांचं गाव, आणि पंडित सर पहिल्या दिवशी होते ओपनिंग सेरेमनीला, काय लाजवाब आवाज होता। बोलो तयार, स्क्वेअर कट ओव्हर द पॉइंट, डीप बॅकवर्ड पॉइंट, श्री काशीनाथ पाटील स्टँड, सभापती माजी पंचायत पनवेल आणि बॉल सीमा पाट चौकार। बंटी ठाकुर ने खाता खोला 4 के साथ। विकी पाटिल 8 बॉल 19, 31 लॉस ऑफ 2। हर्ष भोपी का स्वागत 4 के साथ। मैच ऑन, बेहद रोमांचक मुकाबला है। फर्स्ट इनिंग लॉफ्ट किया है, क्लास कवर ड्राइव ओवर द कवर, लॉन्ग ऑफ बाउंड्री से दूर, 5-4। बंटी ऑन फायर, 2 बॉल 2 फॉर बैक टू बैक। इरादे मजबूत है, इरादे फौलादी है और मोरबी टीम 2 बार उप विजेता रही है, उन्हें तीसरे बार चैंपियन का खिताब जीतना है। ये जिद्दी टीम है। बंटी ठाकुर, ओमकार भले सस्ते में आउट हुए लेकिन बंटी वहां पर इस मैच में कमबैक कर रहे। बंटी 8 पे पहुंचे, टीम पहुंचे 35 पे, 2 विकेट, 2.2 बॉल। बॉल तैयार है। हर्ष भोपी, परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टिक के बाहर, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन। दिशाहीन गेंदबाजी है, व्हाइट यॉर्कर गेंद डालनी थी हर्ष भोपी को। हर्ष भोपी को अगर देखें तो कम उम्र का ये गेंदबाज है, छोटी उम्र में गेंदबाजी का अनुभव काफी अच्छा हर्ष भोपी का। यही होता है कम उम्र के खिलाड़ी, जैसे भारत ने इस बार भी अंडर 90 का वर्ल्ड कप जीता, कमाल की बल्लेबाजी की, विश्व चषक। बोलो तैयार, स्लॉट में है, कमजोर रहा लेकिन गैप में गिरी है। लॉन्ग ऑफ पे 2 फील्डर डीप में मौजूद है, एक टप्पा बॉल फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाज ने 2 मुकम्मल किए। विकी पाटिल ने पिछले ओवर में 18 बनाए, अब बंटी ठाकुर ने 3 बॉल पर 11 रनों की बेहतरीन पारी खेली। बंटी ठाकुर 4 बॉल 10 और टीम का टोटल है 38 पे 2। एक वाइड बॉल था, 3 बॉल पे 11 है। हर्ष भोपी, ए पोल का सबसे बड़ा मैच। ए पोल मोटुजी बनाम मुरबी, पनवेल बनाम उरन। हल्के हाथों से सॉफ्ट हैंडेड पुश, गलत स्ट्रोक, कमजोर। बंटी ठाकुर ने फ्लिक किया था, मात्र थोड़ी ताकत लगाते तो छक्का लगता, और ये गलती है बैटर की। बैटर आउट।
संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब वल्लभ यांचं इथे आगमन होत आहे. आपला आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने वल्लभ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील चषकाच्या माध्यमातून साहेब आपलं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. आणि इथे सन्माननीय मान्यवरांचं आगमन होत आहे. रामभाऊ पाटील वल्लभ, नंदकुमार भोईर वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, तुमचंही स्वागत आहे. सैम ठाकुर ऑन ग्राउंड बैटिंग ट्रैक पर. विकी पाटिल वही बता रहे कि आखिरी ओवर में मुझे पूरा मौका मिलना चाहिए. 2 बॉल बची है. विकी पाटिल की रणनीति साफ है. 8 बॉल 19 पे पहुंचे, टीम पहुंचे 38 पे. और पिछले 2 मुकाबले में देखें तो 40 का टोटल बना था. पहले मुकाबले में 40 रन मेरे ख्याल से डिफेंस हुए, दूसरे मुकाबले में 39 डिफेंस हुए. मिस टाइमिंग हवा में विकी रहेंगे नॉन स्ट्राइक इन पर. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओवर. 7 बॉल बची है मुरबी के पास. बैटर आउट, 38 लॉस ऑफ 4. लेकिन विकी पाटिल की रणनीति साफ है. आखिरी गेंद पर शायद वो नहीं भागेंगे, लेकिन कोशिश करेंगे 2 लेने की, 4 या 6 लेने की. जो समझ संख्या है उसमें पहुंचेंगे और टीम पहुंची 38 रन 4 विकेट के नुकसान पर. मैच ऑन है. कुछ ही क्षणों में हमारे साथ कॉम्बॉक्स में हमारे रायगढ़ की मुल्क मैदानी तोम मच्छिंद्र पाटिल सर, मैक्स सर जुड़ेंगे, जिनके साथ प्रवीण गायकर सर रॉकस्टार और महागुरु एमडी गडगे सर और मैं प्रवीण टेंबे सभी का हार्दिक स्वागत करूंगा. न्यू बैटर. चला यानंतरची लढत असेल बघा. VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ पेंदर विपक्षे प्रियांश 11 देवीचा पाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी पहिले सत्र संपलं की लगेच टॉस कक्ष मध्ये संपर्क साधावा. साजिश पाटील लास्ट बॉल. त्याच दरम्यान रायगडची तोफ मच्छिंद्र पाटील सर, मॅक्स सर काल बदलापूर पिसेकर मध्ये फायनलला आमच्यासोबत, मी त्यांच्यासोबत जोडलो होतो आणि पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. काल जबरदस्त समालोचन केलं आणि मागच्या दिवशी रायगडवरचे ठाणे मॅच मच्छिंद्र पाटील सर, बाबूशाह असतील आणि त्यानंतर ओमकारजी शेट्टे, राहुल चव्हाण, मॅडी अक्षरशः गाजवले आमच्या समालोचकाने. वेलकम मॅक्स सर. थँक्यू for the mega final event. Last ball 38 for 4. Harsh Bopi. Short ball साजिश, लेफ्टी बैटर. 2 लेने की कोशिश होगी. विकी को स्ट्राइक चाहिए. लास्ट ओवर खेलना है विकी पाटिल को. क्रूशल मूवमेंट, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. थर्ड अंपायर कॉल. विकी पाटिल को आखिरी 6 बॉल खेलनी थी और उनके बल्ले से रन आ रहे थे, लेकिन शायद मैंने पहले कहा था विकी 2 भागेंगे, 4 या 6 भागेंगे, 1 तो नहीं भागेंगे. लेकिन क्या यह मैच का टर्निंग पॉइंट होगा? आइए इसे फिल्माया है PTC.in ने. हर्ष बोपी 5 पे 11 दिए, लेकिन आखिरी गेंद पर रनआउट कमाल का था. विकी इंतजार कर रही है, टीवी अंपायर के पास निर्णय सौंपा है, लेकिन विकी शायद नाराज है और निकलने की कोशिश कर रहे हैं. उन्हें डाउट है कि मैं जरूर बाहर जाऊंगा, लेकिन भाई क्रिकेट है, थोड़ा इंतजार करिए. विकी डगआउट की तरह आ रहे और अंपायर का इशारा सुनील तांडेल सर बताएंगे क्या विकी लास्ट ओवर खेल पाएंगे. स्ट्राइक रोटेट होने के बाद आफ्टर द ओवर चेक कर रहे हैं यहाँ पे टीवी अंपायर स्लो मोशन एंगल. चलो इथे तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेबांचं या वल्लभ गावच्या श्री गणेश वानखेडे क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. काशीनाथ पाटील साहेब आपलं आम्ही वल्लभ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील चषकाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. गावाची जयमाला भोलेनाथ पाटील सरपंच वल्लभ गावाची. जयमाला भोलेनाथ पाटील सरपंच वल्लभ गावाची. जयमाला भोलेनाथ पाटील सरपंच वल्लभ. थैंक यू. 39 पे 5 ये रनआउट था मैच का टर्निंग पॉइंट. लेकिन 2 मैच का इतिहास बताता हूँ. मुरबी टीम आपको रन डिफेंस करने 2 मैच में 40 रन डिफेंस हुए. मुरबी टीम आपने 39 बनाए. अगर आप 50 तक भी पहुंचते तो बात बनेगी. यस मागुरु. चला इथे लास्ट ओवर बंटी कामोटकर बॉलिंग मार्क पर है. स्लॉग ओवर 39 पे 5. विकी पाटिल आउट होने के बाद साजिद को ज्वाइन करेंगे प्रसाद. साजिश पाटिल लेफ्टी बैटर, प्रसाद राइटी बैटर.
कॉम्बिनेशन होगा लास्ट ओवर के लिए और कमाल का ये मैच होगा। उरन बनाम पनवेल, बिग फाइट, वेरी फर्स्ट बॉल लॉट किया है अक्रॉस द साइड में, ऑन साइड पर फील्डर गैप शॉट आउट ऑफ द पार्क, परफेक्ट 4 रनों के लिए 5-4। प्रसाद गरत परफेक्ट शॉट। चला. इथे रुपेश नेरुलकर VRCC संघाचे क्रिकेटर पेंदर तुमचं स्वागत आहे. बोला ना दादा, या पण मच्छिंद्र पाटील परी 11 तोंडरे यांचा सन्मान इथे केला जाईल. तोंडरे नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर मच्छिंद्र पाटील, एकच वादा मच्छिंद्र दादा, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, सिनियर क्रिकेटर आणि त्यांचा येतोची सन्मान माजी सरपंच जयमालाताई भोलेनाथ पाटील चषकाच्या माध्यमातून भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केले जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. प्रसाद पिछले गेंद पे गैप शॉट 4 रन, डायरेक्ट हिट, इट्स आउट, क्लियर, OUT, विकेट कीपर अंकेश कामोटकर। इसी बीच सम्मान होता हुआ परिसा 11 के बैकर इस बार भी निराशा हाथों पे रही है। मच्छिंद्र पाटिल, क्रिकेट होता रहता है, पिछले साल भी सुपर 12 में तोंडरे टीम पराभूत हुई थी, इस बार भी इथे हार मिली है। प्रवीण आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, रायगड जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय क्रिकेट समालोचक मच्छिंद्र पाटील सर रोंजन यांचंही ते आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे। प्रवीण, ये मुकाबला में मजा आएगा, एक तरफ हम देख रहे हैं। प्रवीण, जर एका संघाचा विचार केला, पनवेल तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागातील ताकदवर संघ आहे, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो, मोठी जुई अर्थात उरण ग्रामीण मधला ताकदवर संघ आहेत। याने संघांच्या बद्दल म्हटलं जातं, हे काय बर्फाची लादी नाही दोन्ही संघ की सहजगत्या वितळून जातील, संघर्ष करणारे संघ आहेत। त्यामुळे या सामन्यामध्ये मैंने पहले कहा था कि मुकाबला फाइनल से पहले फाइनल होगा। हो टू कमेंट्री बॉक्स। $43 for 6, 4 बॉल का खेल बचा है। बंटी कामोटकर एक चौका लगने के बाद वापसी की है स्ट्राइक एंड पर। प्रसाद, केतन, 2 बल्लेबाज है। केतन है स्ट्राइक एंड पर, केतन ठाकुर नए बल्लेबाज मुरबी में आपको यहां पर देखने मिल रहे, बल्लेबाज को मौका मिला है। बॉल तैयार, लोअर पुल्टस बॉल ऑन साइड ड्राइव, ऑन ड्राइव, काउ कॉर्नर रीजन, डीप में फील्डर है, फंबल तो मुकम्मल हुए। 2 के साथ टीम पहुंचे 45 पे सुपर 12 का लास्ट मैच। अर्थात वलभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, यापूर्वी दीपक फर्टिलायझर सारख्या नामांकित कंपनीमध्ये ज्यांना कार्यरत होण्याची संधी प्राप्त झाली, ते दिलीपदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सुपर 12 लास्ट मैच, ए पोल की 2 बड़ी टीमें, 45 पे 6 विकेट। बॉल तैयार, बैक टू द बॉल ड्राइव, केतन ठाकुर, बंटी ठाकुर के ये भाई है बिल्कुल, और बहुत सालों से क्रिकेट खेलते इस टीम में। उम्मीद थे केतन से कि बड़े स्ट्रोक मारे, लेकिन उम्मीद पे खरे नहीं उतरे। ये कारण था कि मोरबी टीम लास्ट बॉल पे विक्की पाटिल का विकेट आया। विक्की पाटिल को 6 बॉल खेलनी थी, लेकिन उसके बाद वो रनआउट था, टर्निंग पॉइंट। लेकिन इतिहास कहता है मोरबी 2 बार 40 रन डिफेंस हुए सुपर 12 में। आउरे टीम ने डिफेंस किए 40, इससे पहले मोरबी टीम ने 39 डिफेंस किया। लॉफ्टेड स्ट्रोक है ये, बल्ले की गर्जन, रन मिले 6, आधा दर्जन, स्टैंड एंड डिलीवर 6 रनों के लिए, जहां पे पंचायत पनवेल समिति के काशीनाथ पाटिल साहब का स्टैंड है और मंच पर काशीनाथ पाटिल साहब मौजूद है। उनके स्टैंड पर ये बॉल गिरती हुई 6 रनों के लिए, तूफानी छक्का, बल्ले की मनमानी, 52 स्कोर बोर्ड पे, टारगेट सेट बॉल। एक और, ये अंदर है, लॉन्ग ऑन पर, कैच इट कॉल, गुड कैच। पहला सत्र समाप्त हुआ, दीप पाटिल थे वहां पर, 2 कैच दीप पाटिल ने अभी तक पकड़े इस मैच में, और टीम का स्कोर है 52 पे 7, जीत के लिए 53 की आवश्यकता। प्रसाद गरज 4 पे 10, 250 का स्ट्राइक रेट, 1 छक्का 1 चौका। सुपर 12 का लास्ट मैच है, कौन पहुंचेगा? इससे पहले उरण पनवेल का मैच हुआ था, जहां पे आउरे टीम ने बाजी मारी। क्या वापस उरण की टीम बाजी मारेगी मोटी जुई, या पनवेल की टीम बाजी मारेगी? इसका आंखों देखा हाल सुनाएंगे और कमेंट्री बॉक्स में यहाँ पर इन्वाइट करेंगे रायगढ़ की तोफ, कल हमारे साथ है बदलापुर फाइनल में, पिछले के ट्रॉफी, और फिर से एक बार जुड़ेंगे वल्लभ के मिनी वानखेड़े पर। और पिछले साल 20,000 दर्शक को इन्होंने झुमाया था यहाँ पे कमेंट्री में। और आइए सुनते हैं रॉकस्टार प्रवीण गायकर सर और मैक्स सर को। थँक्स प्रवीण टेंबे, इथे नाणेफेक केली जाणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान। एका बाजूला विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ पेंदर आणि त्या संघाचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ प्रियांश 11 देवीचा पाडा।
या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही ते सूचित करतो. इमिजिएटली यावं आपण. नाणेफेक संपन्न होईल. सामना 4 षटकांचा असेल. सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब या आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. आमच्या स्पर्धेचे केंद्रबिंदू भोलानाथ शेठ पाटील ज्यांना खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील सरपंच त्यांच्या नावाने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तुम्ही घटक बनलेला आहात. खऱ्या अर्थाने या गावचे तुम्ही भूमिपुत्र आहात. परंतु एक मान्यवर या नात्याने आणि स्पर्धेचे केंद्रबिंदू म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. आपणास नम्र विनंती आहे या आपण समोर आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होणार आहे. या काशीनाथ पाटील साहेब यावं आपण. दोन्ही क्रिकेट संघ या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे संपन्न होईल. एका बाजूला विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ पेंदर आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ प्रियांश 11 देवीचा पाडा. क्रियांश 11 देवीचा पाडा काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभास्ते या पेंदर क्रिकेट संघ या पेंदर क्रिकेट संघ देवीचा पाडा दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. हॅज ए मॅच इज अप करेक्ट ऑनली 4 ओव्हर्स. सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ भोलानाथ शेठ पाटील यांना पाहतो. राजूदादा पाटील काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न. टेलसाठी पुकार देण्यात आला. नाणेफेकीचा कौल विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ हा पेंदर क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे. सुपर 12 मध्ये तुम्ही दाखल झाला. सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहात. आता मात्र तुमचा प्रवास एक पुढचा मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. संघाच्या दृष्टिकोनातून ही मॅच किती महत्त्वपूर्ण आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे कारण की ही मॅच जिंकली तर आम्ही सुपर 3मध्ये जाऊ आणि सुपर 3मध्ये गेल्यावर लक्की ड्रॉ आहे. त्याच्यामध्ये जर आमचा नंबर लागला नशीब चांगले असतील तर आम्ही सुपर 2मध्ये जाऊ. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची मॅच आहे. ही स्पर्धा पाहतो वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील अत्तरप एंटरप्राइजेस. त्यानंतर आमचे अजित खऱ्या अर्थाने बघा राजू दादा आहे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून वल्लभ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील यांच्या नावाची गतवर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षी नामांकित स्पर्धा येथे असते. इथे बक्षिसांची बरसात होत असते. आगली वेगळी संकल्पना घेऊन स्पर्धा आलेली आहे. स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल आणि या स्पर्धेच्या आमच्या ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे त्या जयमालाताई भोलेनाथ पाटील माजी सरपंच यांच्याबद्दल आपण काय त्यांना आपण शुभेच्छा देऊ शकाल. सर बघा दादांची स्पर्धा एक नंबरच असते. तुम्हाला माहिती आहे हा ग्राउंडच एक नंबर आहे. या ग्राउंडला मिनी वानखेडे म्हटलं जातं कारण की खेळण्याची मजाच वेगळी आहे. आणि त्याच्यानं बक्षिसाबद्दल तर तुम्ही बोलता तर इथं मॅन ऑफ द मॅचला सर 4 बक्षिसं भेटतात. आणि त्याच्यामध्ये शूज ठेवलेले आहेत 70चे शूज आहेत. एकदम ब्रँडेड शूज आहेत. ते मी बघितले माझ्या 2-3 प्लेयरांना 3 मॅचला ते भेटलेले आहेत. एक ब्रँडेड शूज आहेत, गॉगल आहे, कॅप आहे आणि ट्रॉफीसुद्धा एवढी छान आहे ना का ट्रॉफी बघताच म्हणजे प्रेमात पडेल अशी ट्रॉफी आहे. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली VRCC पेंदर क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी क्रियांश 11 देवीचा पाडा क्रिकेट संघाला आमंत्रित केलं. सन्मान्य मान्यवरांचा सन्मान केला जाईल. काशीनाथ शेठ पाटील साहेब या पण आपला प्रथमता सन्मान इथे केला जाईल. या तुमचा सन्मान या साहेब या. खेळाडूंची सर्व सहकाऱ्यांची इच्छा आहे साहेबांचा सन्मान झाला पाहिजे. तुम्ही आयोजक आहात परंतु या सिनियर आहात राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षे 4 टर्म तुम्हाला खऱ्या अर्थाने पनवेल पंचायत समितीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली. आणि एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात की ज्या प्रकारे चंद्र आपल्या खऱ्या अर्थाने बघा चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे. नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे ही विचारधारा तुम्ही सातत्याने उरासी बाळगलेली आहे. तुमचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर रुपेश नेरुलकर पेंदरिया वेल कमी आपल्याकडे लगेच आपण समालोचन कक्षमध्ये बोलू. रुपेश आपला सन्मान केला जाईल. राजूदादा पाटील आणि भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभास्ते तत्पूर्वी बोलूया मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजन यांच्याकडे. अलो चेक नितीन थोडंसं बेस कमी कर. अलो चेक थोडा आवाज दे. अलो चेक थोडंसं बेस कमी करा. अलो चेक आणखी थोडंसं. अलो चेक थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्य सर्वदा
गण्याल नंबर करून मार्च आराध्यपर राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानासमोर स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. वेलकम बॅक सर्व क्रिकेट संघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वलाप माजी सरपंच व माजी उपसरपंच 2026 पर्व वर्ष 12 वर्षाचा कालखंड 12 वर्षाची तपस्या पूर्ण करण्याची स्पर्धा आपण सातत्य या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण जिंकण्यासाठी 53 धावांचा रक्षा पाठला करायचा आहे. पहिला चेंडू आतमध्ये आला होता, कट केला शेवटच्या मोमेंटला, छत्तीसशे आहे तिथे पाऊंड मध्ये कव्हर करतो मिळणार ते एकच धाव. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न केलाय मात्र नाहीये. सुपर 12चा हा शेवटचा सामना, जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. 48 संघांचा प्रवास, 6 दिवसीय क्रिकेटची रजनी आज मात्र शेवटच्या टप्प्यात. आज कोण बनेगा चॅम्पियन याचं उत्तर हवे प्रेक्षकांना आणि त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार या मध्यरात्रीमध्ये. सामना आपण पाहतोय स्वर्गवासी कुमार जीवा 11 RMS कॅम्प मुरबी वर्सेस परी 11 साई स्पोर्ट्स. तोंडऱ्या 2 संघांमध्ये 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र मोठी जुई संघाला 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. मुरबी संघ म्हटलं तर रायगड राष्ट्रांचे अध्यक्ष सन्मान्य संदीप पाटील सर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. बघायचं 2 संघांमध्ये 2 तुल्यबळ संघांमध्ये किती मोठी फाईट पाहायला मिळाली प्रेक्षकांना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र उंची जास्त लांबी कमी जज करतोय. साजेशनं झेल सोडलाय. नॉट अ गुड क्रिकेट. एखाद्या खेळाडूला झेल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे झेल, मात्र नाही जमला आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल का? हो, ॲब्सोल्युटली. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय भोलानाथ शेठ, नाव भोला म्हणजे शंकराचं नाव, खूप भोलं व्यक्तिमत्व, सातत्यानं लोकांच्या लोकसेवेमध्ये असणार 24 तास हे व्यक्तिमत्व, लोकांच्या संपर्कात असणारं व्यक्तिमत्व म्हणजे भोलानाथ शेठ. फार कमी वयामध्ये सरपंच पद का भूषवलं, लोकांनी त्यांच्यावरती का विश्वास ठेवलाय याचं उत्तर त्यांना मागच्या कित्येक वर्षामध्ये दिलंय. सातत्य कार्यामध्ये सक्रिय असणारे आणि लोकांच्या सेवेमध्ये 24 तास असणारं हे व्यक्तिमत्व भोला म्हणजे भोला शेठ. आणि तदनंतर आपण पाहतोय की आमचे बजरंग म्हात्रे, विजय गावंड, प्रतीक म्हात्रे आणि राजेश पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. लवली हिट ऑन साइडला मात्र नाहीये. चेंडू ऑफ साइडला खेळण्यास भाग पडलं. मिळणार ते एक्स्ट्रा कव्हर रिझममध्ये एकच धाव. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न हो ना 2 धावा पूर्ण करत असताना रात्रीचं शांत वातावरण वाजता ते 7:53 प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि आज मात्र मिनी वानकडेमध्ये प्रेक्षकांना एक वेगळ्या क्रिकेटची निश्चित अपेक्षा असणार आहे. कारण सगळं क्वालिफाय खेळतात, यामध्ये क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड लेवल उंचावा असं प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे आणि त्याचा सामना पाहायला मिळेल. त्रिशा 11 मोठी संघाची धावसंख्या आतापर्यंत फक्त 3च. 53 धावा कुटायच्या आहेत. सामना आहे झटपट क्रिकेट म्हणजे 4 षटकांचा झटपट फॉर्मॅट क्रिकेट आपण पाहतोय. ओ लवली शॉट, लॉंग ऑफच्या डोक्यावर फेकून दिला चेंडू सीमा पलीकडे पहिलाच खणखणी षटकार. आई माणूस तो साऱ्याचा लयकासे, साऱ्याचा लयकासे, तो साऱ्याचा लयकासे, कमी कशाची नाही त्यास, आता आलाय नावास, आता आलाय नावास. दिनेश शेट ठाकूर मुरबी यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक करते. संघाचे पुरस्कार तुमचं की स्वागत करतोय. ज्या खेळाडू तुम्ही जीवनदान दिलं त्या खेळाडूने मात्र आता बॅटचा फेस ओपन केला. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. पीटीसीच्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी समोर चेंडू आणि काय लॉप केलाय चेंडू. व्हॉट अ फंटास्टिक शॉट दॅट वाज. फुटवर बघा, शॉटचं सिलेक्शन बघा आणि अगदी डोळ्यांच्या खाली केलेला शॉट होता. आणि जर तुम्ही जीवनदान दिलं तर विध्वंसक रूप धारण करू शकतोय, विस्फोटक फलंदाजी करू शकतोय हे दाखवले मैदानावरती आणि खणखणी षटकार दाखवून पुन्हा एकदा सुरुवात करतोय 9 या धावसंख्येवरती. गोलंदाज विघ्नेश पाटील थोडासा प्रेशराईज झाला कारण P1चं हे पहिलं षटक आपण पाहतोय आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत इकॉनॉमी षटक राहिलं. नंतर मात्र विस्फोटक फलंदाजी ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. फायनल रिझनला चेतनला बॅकअप देतोय. केतन आहे तिथे एकच धाव मिळणार. चांगली गुणवत्ता स्पर्धा आपण पाहतोय. तर ज्या स्पर्धेनं 12 वर्षाचा कालखंड पूर्ण केलाय. 12 वर्ष म्हणजे भरपूर मोठं तप असतं आणि ते तप पूर्ण केलंय. श्री गणेश क्रिकेट संघ वला पाहिजेत माजी सरपंच आणि माजी उपसरपंच 2026 पर्व आपण पाहतोय. काशीनाथ दादा देखील मंचावरती आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरातील, ते देखील लोकांमध्ये सातत्याने सक्रिय असणार आहे आणि शेतकरी कामगारांपेक्षा एकनिष्ठ व्यक्तिमत्व ते देखील आमच्या मंचावरती आहेत. तुमचे देखील आम्ही स्वागत करतोय. धाबांचा डोंगर उभा केला जातोय. 10 धाबा फलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला. 4 षटकांचा सामना. 53 धाबा कुटायच्या आहेत. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, फुलर अँड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी मी म्हणेन. कारण एका षटकाराचा आपत बघायला एक झेल देखील सोडण्यात आला तरी देखील धावसंख्या दाफा कधी फक्त 10. आता समीकरण बदलणार. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या दाफा कधी फक्त 10. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. बघा, यस एमडी. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी सरपंच माजी सरपंच चषकाचे आमचे ऑर्गनायझर ज्ञानेश्वर पाटील
वलभ यांच्या वतीने आणि स्वरूप मोटार्स आदरणीय बजरंग म्हात्रे यांच्या वतीने जर प्रेक्षकांनी सीमेरेषेच्या बाहेर झेल पकडला तर त्या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं कॅश प्राईज देऊन तुमचा इथे गौरव केला जाणार आहे. मच्छिंद्र पाटील सर खऱ्या अर्थाने बघा अतिशय चांगल्या प्रकारे आज आमच्या समीप जोडलेले आहेत. मच्छिंद्र पाटील सर आहेत, प्रवीण टेंबे आहेत, रॉकस्टार प्रवीण गायकर यांना पाहतो. मान्यवरांचा सन्मान मात्र आता पाणी मैदानात गेलं की त्यानंतर उर्वरित 3 ते 4 मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी बोलूया मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. त्यांच्या प्रवीण देखील आम्हाला जॉईन झाले. प्रवीण गायकर, प्रवीण टेंबे खूप लक्की व्यक्तीमध्ये 2 बाईक आतापर्यंत जिंकल्या आहेत त्यानं आणि काल आम्हाला भरपूर चांगली साथ दिली. बदलापूरमध्ये काल आपण पाहिलं असेल बदलापूरचा चषक जगन्नाथमध्ये ट्रॉफी 8 दिवसा क्रिकेटचा प्रवास काल मात्र थकीत करारा तो संपन्न झाला. प्रतीकदादा पिसेकर आणि मयूरदादा पिसेकर यांच्या माध्यमातून 10 जिंकण्यात 43 धावांची अजून गरज आहे. बघायचं जुई मोठी जुई सगळं किती कमबॅक करेल आणि त्याला किती फाईट करेल. मुरबी सगळ्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. सामना स्पीडअप करूया आपण. गोलंदाज तयार समीर ठाकूर एक वेगवान चलत गती आणि चालाक गोलंदाज लवकर लॉप केलाय. समोर चेंडू स्लॉट मध्ये हँड्स अप सीमा पलीकडे टावरिंग 6 दुसरा षटकार या सत्रातील. अंकेशच्या बॅटमध्ये निघाला स्लॉग हिट पाहिला आपण. जबरदस्त हिट करत असताना त्याचा बॅटचा स्विंग खूप मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे आणि हाय अँड कंडिशन आपण पाहतोय खूप चांगलं आहे. आणि धावसिकेला वेगानं आकारतोय 16 या धावसिकेवरती आणि त्याचा झेल सोडला होता मोरबी संघानं. जेवढे झेल सोडाल ना त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. 16 धावसके दाखवते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हे लोकप्रिय मैदान आहे आणि मिनी वानखडे या मैदानाचं नामांकन करण्यात आलंय कारण वल्लभगडची शान आहे हे मैदान आपण पाहतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर आणि त्यामध्ये रंगता सामना. फुलटा चेंडू फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा हँडसम 1 सेकंड टावरिंग 6 बॅक टू बॅक 2 षटकार आणि या सत्रातील तिसरा षटकार. सात चेंडू 21 धावा. वाटतं बॅटिंग अटॅकिंग क्रिकेट खेळतो मैदानावरती. हा बघा ऍक्शन रिप्ले. शफल झाला. समोर चेंडू त्याला पुन्हा एकदा लॉप केलाय. गुडघ्याचा वापर खूप लवकर करतोय फलंदाज. बॉडी लँग्वेज खूप चांगलं आहे. शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं आहे आणि जर तुम्ही झेल सोडलात तो किती आतंक माजवू शकतो मैदानावरती, अहंकार माजवू शकतोय याचं उत्तर दिलंय फला अंकितनं. आणि अंकित खेळतो 7 चेंडूमध्ये 21 धावांची विस्फोटक आणि जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय विष्णुशेठ जोशी साहेब पडगे यांचं आगमन इथे होत आहे. साहेब यावं व्यासपीठावर. राजाराम शेठ पाटील आणि काशीनाथ पाटील साहेब यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. अंकेश यावेळी मात्र खूप चांगली फटकेबाजी करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय. कारण माजी सरपंच भोलानाथ शेठ आणि त्यांच्या सौभाग्यवती जयमाला भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या सोबती रियाज एमडी सर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विष्णुशेठ जोशी साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंताशेठ भोईर साहेब आपलं इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत भोईर आपण इथे आलेला आहात. आपलेही आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने स्वागत करत आहोत. बॉल डेट ठरवल्या पंचानं. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा अप्रतिम. ज्या स्पर्धेचं सौंदर्य भरपूर असतं, जी स्पर्धा सातत्यानं लोकप्रिय ठरली, जी स्पर्धा बहुचर्चित असते, 365 प्रेक्षक ज्या स्पर्धेची वाट पाहतात तीची स्पर्धा आपण पाहतोय. माजी सरपंच व माजी उपसरपंच 2026 वल्लभसी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मी मगाशी देखील वर्णन केलं होतं. आमचे भोलानाथ शेठ नाव भोला, शंकराचं नाव आहे, स्वभाव देखील भोला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष ते या गावाची सेवा करतात. चला स्पीडअप करा. सामना डेट शेड्यूल ठरवलाय. स्पीडअप करूया आपण सामना. कारण आज फायनल डे 21 वरती खेळतोय. अंकेश अजून किती विस्फोटक रुद्र धारण करेल याची उत्कंठ शिकायला पोहोचते. बाबी सावा यावेळी मात्र हुक केलाय. क्विकर बाउन्सरचा उत्तर योग्य दिलंय आणि पंच सांगतील आम्हाला अजून एक षटकार. वल्लभ गावाचा लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद
करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा नाद नाही करायचा कुणीचा आमच्या येस ॲब्सोल्युटली नो डाऊट बोलाना चिटांचा नाद करायचा नाही करताना भरपूर वर्ष लोकांची सेवा केली एक व्यक्तिमत्व आहे प्रचंड जनसमुदाय त्यांच्या मागे आहे आणि हा चेंडू बघा हुक करत असताना बॉडीचं बॅलन्स बघा किती चांगलं ठेवलंय क्विकर बाउन्सरला योग्य उत्तर दिलंय आणि चेंडू सीमा पकड षटकारासाठी अंकेशचा सोडलेला झेल मुरबी संघाला या स्पर्धेमध्ये बाहेर फेकून देणार का क्या धावसंख्या 28 आणि त्याच्यामध्ये 27 वरती गेलतोय अंकेश आणि निनाद त्याला साथ देतोय एक वरती वाट बॅटिंग वाट अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना अप्रतिम फटकेबाजी विस्फोटक फलंदाजी स्वीप केलाय आणि हो वाट एफर्ट काय एफर्ट दाखवलाय मात्र तिथे नाही जमलं बंटीला मात्र नाही जमलं चांगला प्रयत्न होता स्वतःला झोकून दिलं मात्र नाही जमलं आणि चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडं अजून एक मोठा हिट चौकार त्रेपन्न धावांचा पाठलाग करताना 32 धावा धाव फलकावरती 2 झेल सोडल्यात अंकेशने काय फटकेबाजी केली आज की शाम अंकेश के नाम 8 चेंडू 31 धावांची विस्फोटक फटकेबाजी 3 षटकार 1 चौकार आतावर दाखवलं एजंट टेकन यस थोडासा उशीर का होईना मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय ज्या फलंदाजाने विस्फोटक फटकेबाजी करून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करून अहंकार माजवलाय 2 झेल सोडले आणि त्यांना 9 चेंडू 31 धावांची 4 चौकार 1 षटकार स्ट्राईक रेट 344 अंकेश इज वॉकिंग बॅक भोलेनाथ पाटील चषकाच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे अजूनही सामना विस्फोटक रूप धारण करत फलंदाजी अंकेशची मात्र पाहायला मिळाली अंकेशने मैदान अगदी दणानून सोडलं मात्र बघायचं अंकेश बाद झाल्यानंतर मुरबी संघ कमबॅक करेल का की मात्र जुई संघ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पुढे आगेकूच करणार का शिरकाव का सामन्यामध्ये ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचते येणारे चेंडू आता 13 आणि 21 धावांची गरज क्लोज एन्काउंटर जर येणारा चेंडू डॉट किंवा सिंगल डबल आली तर सामना संतुलित पाहायला मिळेल आणि जर येणार चेंडू चौकार षटकार आला तर सामन्याची हवा थोडी कमी होऊ शकेल 13 चेंडू 21 धावा प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रात्रीच्या शांत वातावरणामध्ये 8 वाजून 5 मिनिटं होतात आणि प्रेक्षकांची लक्ष वेधणारी ठरते सुपर 12 ची शेवटची लढत येणारे चेंडू 13 आणि 21 धावांची गरज स्विच हिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं शतक्षक मागे फ्लाइंग स्लिपला चेंडू बॅकअप दिलं जाते चांगलं कमबॅक केलं गोलंदाज समीरनं शेवटच्या टप्प्यामध्ये चांगलं कमबॅक झालं कारण मागच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये आणि अंकेश सारखा मोठा गडी बाद केलाय त्यामुळे समीकरण बदललंय येणारे चेंडू 12 आणि 21 धावांची गरज एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गवासी जीवा 11 RMSK मुरबी आणि दुसऱ्या बाजूला त्रिशा 11 मोठी जुई या 2 संघांमध्ये बघायचं सामना कोण जिंकणार उत्कंठा शिगेला पोहोचते येणारं षटक कसं असणार किती धावा येणार आणि शेवटच्या षटक किती धावा राहणार एक नव्हे अनेक प्रश्न या उत्तर शोधूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ वल्ला पाहिजे स्पर्धा आपण पाहतोय 48 संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये आणि वर्ष 12 माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 चा पर्व श्री भोलेनाथ शेठ पाटील माजी सरपंच सौभाग्यवती जयमाला भोलेनाथ पाटील माजी सरपंच आमचे श्री बजरंग मात्रे श्री विजय गावंड कुमार प्रतीक मात्रे राजेश पाटीलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट कारण प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा वल्लभगावची शान आणबाण असणारी स्पर्धा आणि या पंचक्रोशीतील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय ती मात्र माजी सरपंच आणि उपसरपंच 2026 हे पर्व आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे थोडंसं वेल कमी का प्लीज मुरबी संघ आयोजकांची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आम्हाला काही हरकत नाहीये कारण सामना आपल्याला स्पीडअप करायचा आहे सामना चांगला रिदम मध्ये आहे बघायचं ओमकारची स्ट्रॅटेजी काय असणार आहे मुरबी संघाचे मॉन्टी जर इथे आले असतील तर मॉन्टी वेलकम स्वागत आहे आपण मंचावरती स्थान पण बाबा तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय येणारे चेंडू 12 आणि 21 धावांची गरज थरार नाट्य एका फलंदाजानं
ओ ब्युटिफुल डिलिव्हरी वन्स अगेन, मात्र लेन चांगली, लाईन चुकली पंचाने सांगितलंय. यावेळी वाईटचा इशारा केलाय. वाईट चेंडू संघाची वाईट परिस्थिती निर्माण करू शकतात. 12 चेंडू 20 धाबा. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू अंगावरती शार निर्माण करतोय आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची मात्र धगधग वाढवतोय मैदानावरती. व्हॉट अ बॅटल. लवली हिट, एक्स्ट्रा कव्हर रिझनला याला मध्ये दाखवलाय. सध्या पोहोचेल तिथे कव्हर करेल तोपर्यंत 2 धाबांचं मानस. चांगलं षटक राहिलंय, कारण मागच्या 2 चेंडूवरती एक गडी बाजार एकही धाव नाहीये आणि आत्ताच्या 2 चेंडूवरती एक वाईट आणि 2 म्हणजे 3 धाबा आल्यात. त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 11 आणि 18 धाबांची गरज. प्रवीण टेंबे या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असताना आमचे महागुरु MD गडगे, त्यानंतर आमचे प्रवीणचे वाकडीकर परिवारांचे रॉकिंग कॉमेंटेटर, तुमचे देखील आम्ही स्वागत करतोय. गुणलेखक आमचे जतीन खोंदले, तुमचं देखील स्वागत करतोय. 11 चेंडू 18 धाबा. व्हॉट अ बॅटल. फंटास्टिक मॅच इज गोइंग ऑन नाव. ओ हुक केला चेंडूला, त्याच्या पुढे सरकलाय. मध्ये कव्हर करण्यात मात्र मिळणार ते एकाचा दुधाचा प्रयत्न नाहीये. व्हॉट अ थ्रो, ब्युटिफुल थ्रो, खूप चांगला थ्रो दिलाय मैदानावरती. समीरनं दिला, ज्या समीरनं मगाशी चांगलं षटक फेकलं त्याने खूप मोठा धक्का क्रमांक निर्माण केला. तो मात्र चेंडूवरती येतोय. 10 चेंडू 17 धाबा. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. समाधान भोईर जर सामना पाहत असतील, आमचे परम मित्र पेंदरबर्ना प्रवीण दादा पाहत असतील, तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. कारण त्यांच्याच नावाने संघ खेळतोय. स्वर्गवासी कुमार जीवा 11 RMSK मुरबी हा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. दिनेश ठाकूर पुरस्कर्ते त्या संघाचे. 10 चेंडू 17 धाबा. राऊंड विकेट, फुल टॉस आणि चेंडू फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक मोठा फटका. दॅट्स अ 6 ब्रिलियंट स्ट्रोक. किल्ल्यात पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर. गणपती देवाचा साऱ्या पुरांच्या हाताई शिरावर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. चला
थँक्स. इनामपुरी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा जोपासणारे व्यक्तिमत्व, गजानन शेठ पाटील इनामपुरी, भरत शेठ म्हात्रे इनामपुरी, जगन्नाथ शेठ म्हात्रे इनामपुरी आणि गोविंद शेठ घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय राजाराम शेठ पाटील यांच्या वतीने आणि काशीनाथ पाटील साहेबांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. साजेश पाटील, साचेंडू दादाबा, केपीसीचे सर्व आयोजकांचं आगमन होते. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये. साचेंडू दादाबा सामना बघा, प्रेक्षकांचं लक्ष भेटतोय लढतीकडं. त्रिशा इलेव्हन मोठी जे संघ आपण पाहतोय आणि त्याला फाईट करतोय तो मात्र एका बाजूला स्वर्गवाशी कुमार जीवा इलेव्हन RMSK मुरबी, या दोन संघांमध्ये लढत खूप चांगली आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. बघायचा सामना कोण जिंकणार आणि सुपर 6 मध्ये कोणता संघ शेवटचा क्वालिफायर आहे याची उत्कंठा शिगेला पोहोचते. व्हॉट अ मॅच. थरार क्रिकेटचा रंगतोय मैदानावरती. 6 चेंडू दादाबाची गरज. पुलटा चेंडू ऑन साइडला टर्न केल्याच्या पुढे सरकलाय. लॉंगाला बॅकअप होणार का? हो, वाटता फिल्डिंग. एक धाव आणि समीर तिथे बेकार आलाय. 2 धावा पूर्ण करत असताना आता मध्ये समीकरण पुन्हा बदललंय. येणारे चेंडू 5 आणि गरज येते 8 धावांची. एखादा षटकार मोठी दुई संघाला विजयाच्या समीप घेऊन जाईल. मात्र एखादा डॉट चेंडू आणि एखादा विकेट मुरबी संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरका करून देईल. एक झेल सोडला मुरबी संघानं, किती महागात पडला. त्या महागात पडलेल्या झेलची किंमत देखील मोजावी लागली आतापर्यंत मुरबी संघाला. येणारे चेंडू 5 आणि गरज येते 8 धावांची. ग्रेट बॅटल, चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. उरते विकेट ऑन साइडला बोलावला चेंडू, मात्र चेंडू बॅटच्या कडे आला नाहीये. चांगला बॅकअप होतो, थोडंसं प्रेशर आहे. मात्र दोन्ही फलंदाज एका साइडला. गुड फिल्डिंग. समीरनं मात्र खूप स्वतःला चौकून दिलंय आणि मिळणार ती फक्त एकच धाव. आता समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. मी कौतुक करेन फलंदाज अंकेश, ज्या अंकेशनं विस्फोटक फलंदाजी केली, ज्यानं जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी करत असताना 9 चेंडू मध्ये 31 धावा कुठल्यात, त्याचा झेल सोडला. तदनंतर त्यानं विस्फोटक फलंदाजी केली. बघायचं आता समीकरण बदललंय. 4 चेंडू 7 धावा. प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा सामना रात्रीच्या शांत वातावरणामध्ये प्रेक्षकांच्या अंगावरती शहारा निर्माण करतोय सामना. भरपूर प्रचंड गरमी निर्माण करतोय सामना. 4 चेंडू 7 धावा. चांगला फटका and handsome. I backled tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the long on and that's a clear 6. आणि या षटकारानं सामन्याची हवा कमी झाली. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. सलामीचा फलंदाज निनाद भोईरनं मात्र योग्य वेळी षटकार दाखवलाय. वेल आली तसा षटकार दाखवलाय आणि समीकरणाचा सोपं केलाय. हा बघा डगआउट मध्ये आता मात्र वातावरण उत्साहाचं निर्माण झालं. मग अशी थोडस क्रिटिकल सिच्युएशन होती. त्रिशाला मोठी जुई संघ हा सामना जिंकण्याच्या समीप आलाय. 3 चेंडू 1 धाव आणि निनादनं मात्र आता नाद केलाय मैदानावरती. योग्य वेळी योग्य षटकार फेकून दिलाय. सलामीचा फलंदाज आता मात्र आक्रमक होतोय आणि त्यानंतर मात्र सामन्याला कलाटून येतोय. येणारे चेंडू 3 आणि फक्त एका धावेची गरज. क्लोज एन्काउंटर आणि याच बरोबर विजयाचा फटका. निनादनं मात्र सामना फिनिश केलाय. निनाद भोईरनं मात्र मी कौतुक करेन फलंदाज अंकेश आणि दीपनं देखील चांगली फटकेबाजी केली. हार्ड लक मुरबी टीम आणि हार्दिक अभिनंदन त्रिशा इलेव्हन मोठी दुई संघ. येस MD सर. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. आताच्या लढतीमध्ये इथे मोठी दुई क्रिकेट संघाने ग्रीष्मा 11 मोठी दुई तुम्ही विजय संपादित केलं. सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहात. श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आणि मुरबी क्रिकेट संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. जीवा 11 तुमचा मनपूर्वक आभार. मान्यवरांचा तत्पूर्वी सन्मान इथे केला जाईल. आदरणीय श्री आत्माराम पाटील आणि गुरुनाथ वाघे यांचा. चला यानंतर आपण मडवी आपण आपला सन्मान इथे केला जाणार आहे. धरणा